दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा धम्मचक्र प्रवर्तन दिन हा मोठ्या थाटामाटाने साजरा केला जाईल. महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या अस्पृश्य समाजाला 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरच्या नागभूमीमध्ये बौद्ध धम्माची दीक्षा दिली. बौद्ध धम्म बाबासाहेब आंबेडकरांनी प्रदान केला आणि तो प्रदान करीत असताना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला 22 प्रतिज्ञा तेव्हा दिल्या होत्या. त्या का दिल्या होत्या तर आपणही हिंदू धर्माची जे काही चातुर्वर्ण व्यवस्था होती त्या चातुर्वर्ण व्यवस्थेमधील एक म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यामधील चौथ्या जो वर्ण होता त्या वर्णामध्ये अस्पृश्य समाज हा गणला गेला होता, शूद्र अतिशूद्रामध्ये. आणि त्यातून मुक्तता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. मग मसोबा, खंडोबा, अनेक काही देवी देवता होते, दगडधोंडे होते, त्या सर्वांचा म्हणजे एक अंधश्रद्धेच्या पोटी अस्पृश्य समाज हा पूजा करत होता आणि 33 कोटी देवांचीही तो पूजा करत होता. कारण ज्या समाजाला मूलभूत गरजांपासून जो समाज कोसो होता, ज्या समाजाला शिक्षणही नव्हतं, त्या समाजाला काय कळणार. आणि म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हा 22 प्रतिज्ञा दिल्या होत्या. त्यामध्ये पहिलीच प्रतिज्ञा ही होती की मी गौरी गणपती यांचं पूजन करणार नाही. परंतु आज आपण बघतोय की आपण जर बुद्धिस्ट आहोत, बुद्धिझम आहोत, आपण बुद्धाच्या तथागताच्या धम्माचा जर आपण उपासक आहोत किंवा बौद्ध धम्म आपण त्या तत्वाचे जर आपण आचरण करत असू किंवा आपण बौद्ध झालो असं जर स्वाभिमानाने म्हणतो, तर मला वाटतं की आपण हिंदू धर्मामधील जे काही 33 कोटी देवी देवता आहेत त्यांचं पूजन का करावं, कशासाठी करावं. जे हिंदू धर्माचे लोक आहेत ते करतील, त्यांचा तो धर्म आहे, त्याचं ते पालन करतात. परंतु बौद्ध धम्म हा समतावादी आहे आणि विज्ञाननिष्ठ असा हा धम्म आहे, हा आपण समजून घेतलं पाहिजे. खरे तर जी स्त्री आहे या समाजामधली ती स्त्री डोळस असली पाहिजे, विज्ञाननिष्ठ असली पाहिजे, परिवर्तनवादी असली पाहिजे. तिला जर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार कळले तर ती अंधश्रद्धेकडे स्वतःही वळणार नाही आणि आपल्या कुटुंबातील मुलामुलींनाही ती अंधश्रद्धेकडे तिची वाटचाल करू देणार नाही. अशा प्रकारे या समाजाची स्त्री ही डोळत झाली पाहिजे. आमच्या समाजातल्या स्त्रिया शिकल्या परंतु त्या वाचत नाहीत, पुस्तकं वाचत नाहीत. वाचाल तर वाचाल, बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही लिहून ठेवलेले पुस्तक आहे ते आम्ही वाचले पाहिजे. स्त्रियांविषयी त्यांनी जे काही मार्गदर्शन केले आहे, स्त्रियांसाठी त्यांनी आपले विचार जे मांडलेले आहेत, अनेक त्यांच्या काळामध्ये त्यांनी महिला परिषदा घेतलेल्या होत्या. तर आपण बौद्ध धम्म हा समजून घ्यावा आणि त्याचं पालन करावं. इतका चांगला धर्म आपला धम्म आहे, तो धम्म आपण का पालन करत नाही. आपण मग कसे बौद्ध आहोत. जर आजही आमच्या महिला ह्या कोणते पित्र असतात ते पिंडदान करतात, ते मेलेल्या मृत लोकांना ते जेवण ताट काहीतरी मांडतात, जेवू घालतात आणि मग ते कावळा किंवा गाय खाईल, अशा प्रकारे जी अंधश्रद्धा आजही पाळल्या जाते, तर हे हास्यास्पद आहे. विचार हा पडतो की तुम्ही बौद्ध आहात की हिंदू आहात, कळायला मार्ग नाही. मार्गदर्शन केलं, त्यांना जर आपण काही सांगितलं, आपण आपले विचार जर त्यांना सांगितले किंवा बाबासाहेब सांगण्याचा प्रयत्न केला, तर ते आपल्याला वेड्यात काढतात आणि चोरून लपूनही भरपूर स्त्रिया ह्या गोष्टी करतात. तर हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या ज्या 22 प्रतिज्ञा आहेत त्याचं पालन आजही आपल्याला करायचं आहे. आणि समाजामधले जे काही खरे विचारवंत आहेत, खरे आंबेडकरवादी आहेत, जे खरे बौद्ध धम्माचे तत्व पाळतात, अशा लोकांनी आज बाहेर पडण्याची गरज आहे आणि समाजामध्ये आजही प्रबोधन करण्याची गरज आहे. मी या व्हिडिओच्या माध्यमामधून बुद्धिस्ट जे काही कल्चर आहे, बौद्ध संस्कृती आहे, त्या संस्कृतीचं जतन करण्यासाठी या महाराष्ट्रामधले किंवा या देशामधले जे बौद्ध भिक्षू आहेत, त्या बौद्ध भिक्षूंनी आजही धम्म प्रवचन करण्याची गरज आहे. उपासकांनी सुद्धा बौद्ध भिक्षूंचे या ठिकाणी प्रवचन कार्यक्रम लावणे अत्यंत आज अगत्य झालेलं आहे. कारण समाजामध्ये शिक्षण जरी घेतलं तरी आज बौद्ध संस्काराची गरज आहे. बौद्ध विहार आपली खूप झालीत,
पण बौद्ध विहार हे संस्काराचे केंद्र या ठिकाणी बनले नाहीत. माफ करा, जे बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष किंवा पदाधिकारी असतात त्यांना राग येतोय असं म्हटलं म्हणजे त्यांना राग येतो. परंतु मला हे सांगायचं आहे की बौद्ध धम्माचे तत्व हे रुजले पाहिजे. जर ते रुजले असतील, जर आम्ही ते काम करत असू, तर मग अंधश्रद्धा का जोपासल्या जाते? आमच्या महिला भगिनी का देव्यांकडे वळतात? आमच्या महिला भगिनी गणपती का बसवतात? आमच्या महिला भगिनी हे हिंदू धर्माचे सण त्योहार का करतात? मी या ठिकाणी हिंदू धर्मावरील देवी देवतांवर टीका टिप्पणी करत नाही किंवा हिंदू बंधू भगिनींना या ठिकाणी काही बोलू शकत नाही. परंतु माझ्या बांधवांना किंवा भगिनींना मला माझा धम्म किंवा मला बाबासाहेब आंबेडकरांनी जो धम्म दिला तो धम्म आम्ही पाळला पाहिजे हे सांगण्याचे मात्र अधिकार आहेत. या व्हिडिओच्या माध्यमामधून मी बौद्ध भिक्षूंना आणि जे खरे उपासक आहेत, जे खरे आंबेडकरवादी आहेत, त्यांना विनंती करते की त्यांनी आपल्या समाजाकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. आजही बौद्ध धम्म आपल्या प्रत्येक कुटुंबामध्ये तो फॉलो करत आहेत की नाही याची चाचपणी करण्याची गरज आहे. आज गावागावामध्ये बौद्ध ग्रंथाचं पठण होत असते, परंतु त्या बौद्ध ग्रंथ ऐकण्यासाठी किती तरुण मुलं मुली असतात आणि खरंच ते त्या ठिकाणी तिथं उत्साहाचं वातावरण आपल्याला दिसते का? तर सगळं नैराश्य या ठिकाणी पसरलेलं आहे, निराशावाद या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि बौद्ध धम्म हा आशावादी असा धम्म आहे. आणि म्हणून मी सुद्धा एक समाजाची घटक आहे. मी सुद्धा यामध्ये आपण जर सगळ्यांनी हा विचार डोक्यात घेतला तर मला वाटतं की आजही समाजाचं प्रबोधन करणे अत्यंत गरजेचं आहे. बौद्ध धम्म सांगण्याची आज गरज आहे. आज लहान जे मुलं आहेत त्यांना त्रिशरण पंचशील किंवा बौद्ध धम्म काय असते, बौद्ध भिक्षू कोण काय, हे रुजलं पाहिजे. प्रत्येक घराघरामध्ये हे रुजवण्याची गरज आहे. आपण का करत नाही? बौद्ध भिक्षूंचे कर्तव्य काय, उपासकाचे कर्तव्य काय, बुद्ध आणि त्याचा धम्म यामध्ये सगळं सांगितलेलं आहे. आणि आपल्या अधोगतीचे कारण कोणती हे सुद्धा सांगितलेलं आहे. आपण वाचाल तर वाचाल. आणि खंत वाटते की आम्ही इतके वर्ष होऊन बौद्ध धम्म घेतला, आम्ही फक्त नागपूरला जातो, तिथं नतमस्तक होतो, पुस्तकं घरी घेऊन येतो, वाचत नाही, काही नाही, कपाटामध्ये ठेवून देतो. पुस्तकं आम्ही वाचले पाहिजे आणि वाचल्यानंतर आम्ही त्या गोष्टीचं या ठिकाणी अनुकरण केलं पाहिजे, आम्ही ते आचरण केलं पाहिजे, तसं आम्ही वागलो पाहिजे. आमच्या घरामध्ये कुठलेही कर्मकांड होता कामा नये. आमच्या मुलांमध्ये ते संस्कार अजिबात रुजवता कामा नये. कारण आपण विज्ञाननिष्ठ आहो. आपण बाबासाहेब आंबेडकरांचे जर लेकरं स्वतःला समजतो तर आपल्या बापानं जे काही आपल्याला शिकवलेलं आहे, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तुमच्या आमचे सर्वांचे बाप आहेत. बापानं जी शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीकडे डोळे झाक करून चालणार नाही. ती शिकवण या ठिकाणी आम्ही अंमलात आणली पाहिजे, तरच आम्ही खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांचे लेकरं ठरू. अन्यथा आम्ही काहीही कामाचे नाही, कुचकामी आहोत. म्हणतात ना की मुलांना जन्म देण्यापेक्षा वांजोटं राहिलेलं बरं. बाबासाहेब आंबेडकरांनी अख्ख्या जगाचा उद्धार केला. आपल्या फक्त अस्पृश्य समाजाचाच केला नाही, तर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म दिला. त्या बौद्ध धम्माचा प्रसार आणि प्रचार करण्यामध्ये आम्ही कुठेतरी कमी पडलो. आणि आम्ही कुठे कमी पडलो याचा आम्ही अभ्यास करून आम्ही कामाला लागलं पाहिजे. रात्र वैराची आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार करावा. मी सुद्धा तुमच्या सोबत, सगळ्यांच्या सोबत आहे. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान.